सेहर जाऊन दार उघडते आणि अम्मी अब्बूशी गप्पा मारत बसते। कबीरला तितकाच वेळ मिळाला नॉर्मल व्हायला। संध्याकाळ झालीच होती। संडे असल्यामुळे आज सर्वांची फरमाईश पूर्ण करत त्यांचे अब्बू चिकन बनवतात। रात्री चौघे मिळून पत्त्यांचा डाव रंगवतात, पण सेहरला त्यात काहीच रस नव्हता। तिला उत्सुकता होती ते मिनीला जाणून घेण्याची। तिने पुढे काय केले? तिची अस्वस्थता चेहऱ्यावर दिसेल इतकी वाढली। सेहर, ब्र नाही वाटत आहे का? अम्मीचा प्रश्न येताच तिला कल्पना सुचली। मी जाऊन झोपू का अम्मी? मला ब्र नाही वाटत आहे। काय झालं बघू, इकडे ये। डॉक्टर कडे जायचं का? डॉक्टर शब्द ऐकताच कबीर खिदळतो आणि सेहर कडे बघतो। सेहर डोळे दाखवून त्याला शांत राहणा करते। अम्मी तिच्या जवळ येते। सेहर काहीतरी कारण शोधत होती। डोकं दुखत आहे अम्मी करून ती चेहरा पाडून घेते। तिला अम्मी झोप म्हणते जाऊ। सेहर लगेच रूम मध्ये पळते। तिला कबीरच्या रूम मध्ये पळताना बघून कबीर घाबरतो। थोड्याच वेळात सेहर रूम मधून बाहेर येताना दिसली। सर्व तिच्याकडे बघत होते तिच्या अपेक्षेप्रमाणे। आता ती स्पष्टीकरण देईल आपल्या वागण्याचे म्हणून। सेहर डोक्याला हात लावून म्हणते, डोकं खूप जड झाले। कळच नाही मी भाईच्या रूम मध्ये गेली ते असं करत ती पळत आपल्या रूम कडे पळते। रूम मध्ये जाऊन दार लावून घेते। आपल्या स्वेटर मधून ती हळूच डायरी काढते आणि मोठ्या आशेने त्या डायरीला बघते। बेडवर झोपते आणि डायरीचे पान पालटवते। हा करत ती पुढे वाचायला घेते। आज नफजनी यायला खूप उशीर केला। आली तरी रोज सारखी हसत नव्हती, आजायासारखीच वाटत होती। काय अम्मी ओरडली का? मी पूर्ण विश्वासाने बोलले। क्लिक करून तिने नकार दिला। मला म्हणाली तुला नाही कळणार, आता सांगितलं नाही तर मला कसं कळणार? तिचा मूड ठीक करायला मी तिच्या पायावरून हात फिरवू लागले। तिने लगेच माझा हात झटकला। मला काही कळेना तिचा मूड। आता मी कसं ठीक करायचा? मी परत प्रयत्न करू लागले। ती चिडून म्हणाली, मिनू आता 5 दिवस काही नाही हा म्हणजे? मी तिला का? काय हे कसं झालं? काय झालं? अशा सर्व मनात आलेल्या प्रश्नांनी बघितलं। मिनू माझे ते दिवस सुरू आहेत ना? मला अजूनही नाही कळले म्हणजे कोणते दिवस? सेहर मी तोंडाला हात लावून घेतला। मिनू म्हणजे ना अशक्य आहे। नफिजा हिला अजून किती आणि काय काय समजावून सांगणार आहे? मिनू आजी किती अडाणी होतीस तू? कसं नफिजा आजी सांभाळत होती तिलाच माहिती। ती पुढे वाचू लागते। नफिजाचा चेहरा माझ्या प्रश्नांनी अजून पडला। मिनू तुला मी सांगितलेलं ना, स्पेशल डेज असतात, तुलाही सुरू होतील दर महिन्याला। ती मला एक एक गोष्ट सांगत होती आणि मला चक्कर येऊ लागली। तिने मला सांभाळून घेत म्हटल, नुसतं ऐकूनच अशी होत आहे बघ तू, मला सहन करावं लागतंय ना, तू अजून सुखी आहेस? मला लगेच तिची काळजी वाटली। तिला ब्र वाटावं म्हणून मी तिला जवळ घेतलं। तिच्या कपाळाची पप्पी घेऊन विचारलं, खूप दुखतंय का? तिने लगेच मिठी मारली मला आणि मला कळण्याच्या आधी तिचे ओठ माझ्या ओठांवर होते। किस संपवत ती मला म्हणाली, बाकी सर्व काही चालेल, फक्त पीपीला त्रास न देऊस। त्यावर मी हसले। असं होय म्हणून तिला आडवं पडलं आणि मी तिच्यावर पप्पी घेत तुटून पडले। ती नुसती हसत सुटली। तिला परत हसताना बघून मला किती छान वाटले। सेहर हसत होती वाचताना, मिनू मिनू किती क्यूट ती। आज शाळेत खूप गडबड झाली, कसं माहित नाही, पण आज मधल्या सुट्टीत पॅन्टी खूप ओली ओली जाणवू लागली। माझ्याकडे दुसरा काही पर्यायच उरला नाही। ओल्या पॅन्टीमुळे खूप त्रास होत होता। मग मी बॅग मध्ये काढून ठेवली। स्कर्ट खाली असं मोकळं मोकळं वाटत होतं, मस्त वाटत होतं। नफस म्हणूनच घालायची टाळते पॅन्टी, त्याचे कारण मला आज कळले। मी पहिल्यांदाच अशी शाळेत बिना पॅन्टीची वावरत होते।
मला सारखी भीती वाटत होती, कोणाला कळलं तर. आणि तसंच झालं. मी आज शांत बसून होते क्लासमध्ये. आज क्लासमध्ये सर मिक्रोस्कोप मध्ये अमिबा आणि इतर प्राणी दाखवणार होते जे नजरेला दिसत नाही. त्यांनी क्लासमध्ये प्रोजेक्टर लावला आणि मायक्रोस्कोप वर जे दिसत होते ते आम्हाला प्रोजेक्टर वर दिसेल असा बंदोबस्त केला. क्लासमध्ये त्यांनी अंधार केला. एक प्रकारे मला हायसं वाटलं, पण काही क्षणातच नफसनी माझ्या हिजाब मधून रस्ता शोधत माझ्या पीपीला उत्तेजित केले. तिच्या स्पर्शाने मी अवाक झाले. मी केविलवाण्या नजरेने तिला बघितले. माझी काही खैरे नव्हती. जर कोणाला कळले असते आमचे काय सुरू आहे. नफस तर माझ्याकडे लक्षही नव्हतं. ती सरांचे बोलणे किती लक्ष देऊन ऐकत आहे असे दाखवत होती. मीही तिकडेच लक्ष देण्याचा प्रयत्न करू लागले. मग मी तिरक्या नजरेने नफसला बघितले. काही बोलायचा तर मार्गच नव्हता. सर खूप कडक होते. नफिजाचा हळुवार फिरणारा हात मला हवासाही वाटत होता, पण समोर सुरू असलेलं दृश्य मला त्याचा आनंद पूर्ण घेऊ देत नव्हता. काही वेळातच माझा श्वास चढलेला. नफिजाला सर्व कळत होते. सर्व कळून ती अजूनच मला त्रास देत होती. लयबद्ध तिची बोटं माझ्यावर काम करत होती. सरांनी म्हटलेलं एकही वाक्य माझ्या कानावर पडलं नाही, पण बेल वाजली तशी मी भानावर येऊन सरळ होऊन बसले. रूमचे लाईट्स लावले आणि नफिजाच्या चेहऱ्यावर माझ्या डोळ्यातले भाव बघून हसू उमटले. ती अजून माझी छेड काढत म्हणली, मज्जा आली ना मग. मी अजूनही दातात ओठ चावत होते. काय उत्तर देणार. मी तिला त्रास देऊ शकत नव्हते, पण हे 5 दिवस तिने पुरेपूर उपयोग करून घेतला. दुसऱ्या दिवशी तर तिने मला भरल्या क्लासमध्ये पॅन्टी काढायला लावली. का तर तिला म्हणे काल खूप मज्जा आली. असं सर्वांच्या देखत कोणाला काही कळू देता मला त्रास द्यायला तिला छान वाटत होते. काही बोलायला माझ्याकडे काही पर्याय नव्हताच. तसंही बायोचे सर आज पण मिक्रो ऑर्गॅनिझम शिकवणार होते. दैव तिच्या भल्यावर होते, पण माझ्यामध्ये जी आग लागायची त्याला काय पर्याय नव्हता. क्लास कधी संपतो आणि मी धावत लेडीज रूम मध्ये जाते ह्याची मी वाट बघत असायची. त्यानंतर तर आमचे हे रोजच सुरू झाले. क्लास मध्ये रोज चान्स नाही मिळायचा. प्रोजेक्टर रोज नाही आणायचे सर, पण मग लेडीज रूम मध्ये जेव्हा चान्स मिळेल तेव्हा नफिजा आणि मी चान्स मारून घ्यायचो. आम्ही आमचीच कोड लँग्वेज बनवली होती, ज्यामुळे इतर लोकांच्या समोर बोललं तरी कोणाला काही कळायचं नाही. अशातच तो दिवसही आला. शाळेत असताना खो खो खेळत होतो आम्ही आणि माझ्या पोटात कळ उठली. फार भयानक दुखत होते. नाफ्स सोबत होती म्हणून ब्र झालं. तिला लगेच कळलं मला क्षणी त्रास होतोय. ती सोबत होती म्हणून किती चांगलं झालं. ती सर्व तयारीत होती. मला लेडीज रूम मध्ये घेऊन गेली, पण माझ्या वेदनेत ती खुश होती ह्याचा मला राग येत होता. ती हसून मला म्हणाली, मिनू आता तर अजून मज्जा येणार. कधी कधी नफिजा अशी कोड्यात बोलायची की दुसऱ्यांना सोडा मलाही नाही कळायचं. मज्जा कशाची. किती दुखत होतं मला पोटात आणि ही मला समजवायचं सोडून म्हणे मज्जा येणार. सेहेरलाही आता ओलावा जाणवायला लागला. नवटी मिनू आजी कुठची. सेहेर उताणी होत आपल्या विचारात म्हणते. तसं मिनूला लांब करावेसे वाटत नव्हते, पण तिला झोप येत होती. त्यामुळे डायरीला बिलगून झोपली आज ती.